हॅलो त्यांचं हॅलो नमस्कार. नेचर केअरची सगळी टीम, जयदेव, अमृत आणि संपूर्ण नेचर केअर टीम, तुम्हाला सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो मी की आज शेती शेतीची आत्मनिर्भरता किंवा शेतीमधील पराधीनतेला चले जाओ या विषयावर फेसबुक लाईव्ह करतो आहोत. जयदेव सरांशी ज्यावेळेला माझं बोलणं झालं त्यावेळेला अगोदर असं ठरलं होतं की 9 ऑगस्टला आपण हा कार्यक्रम करणार, ऑगस्ट क्रांती दिनाच्या दिवशी. आणि त्याच वेळेला हे शीर्षक ठरलं की ब्रिटिशांना चले जाओ आपण सांगितलं होतं, त्याप्रमाणे 9 ऑगस्टला आपण शेतीमधल्या पराधीनतेलाही चले जाओ म्हणूया. शेतीच्या पराधीनतेबद्दल भारतामध्ये खूप मोठं चिंतन यापूर्वी झालेलं आहे. शरद जोशींनी खूप मोठी आंदोलनं शेतीमधली पराधीनता जी आहे ती पाहून शेतकरी किती विवश असतो, किती आगतिक असतो, किती हताश असतो, किती पराधीन आहे. शेतकऱ्याच्या वतीने निर्णय घेणारे लोक जे आहेत ते शेतकऱ्याबद्दल किती संवेदनशून्य आहेत, किती निर्दयतेने कशा पद्धतीने शेतकऱ्यावर वर्षानुवर्ष अन्याय होत आलेला आहे. कुठली गोष्ट ठरवण्याचं त्याला यत्किंचितही स्वातंत्र्य नाही आहे. शेतीच्या 7 महत्त्वाचे मुद्दे आपण गृहीत धरले. बियाणं, खत, कीटकनाशक, वीज, पाणी, शेतात काम करणारा कामगार आणि शेतीमालाचा बाजारात नेल्यानंतर मिळणारा शेतकऱ्याला भाव विकल्यानंतर. यापैकी एकही गोष्ट शेतकऱ्याच्या नियंत्रणात नाही आहे. बोगस बियाण्याने काय दुर्दशा झाली याचं रेकॉर्डिंग टेलिव्हिजनवरनं आपण पाहतो, इलेक्ट्रॉनिक वाहिन्यांमधनं. बियाण्याच्या बाबतीमध्ये शेतकरी हजारो वर्ष भारतामध्ये आत्मनिर्भर होता. ती आत्मनिर्भरता विकासाच्या नावाखाली आम्ही गमावली. त्यात सकारात्मक नकारात्मक दोन्ही बाजू आहेत हे मला मान्य आहे, पण त्याचे दुष्परिणाम शेतकऱ्याला भोगावे लागतात. खताच्या बाबतीमध्ये त्याची पराधीनता आहे. पूर्वी आपण खताच्या बाबतीमध्ये पूर्ण स्वाधीन होतो. रासायनिक खत आपल्याला इम्पोर्ट करावे लागतात, हजारो कोटी रुपयाचे इम्पोर्ट्स आपल्याला करावे लागतात आणि त्याच्या परकीय गंगाजळी जी आपली ती खालावते. त्याच्यामुळे लेवल त्याची पातळी डॉलरमध्ये इम्पोर्ट करतो आपण रासायनिक खतं. विषारी कीटकनाशकं जी आहेत, जी आपल्याला शिकवली जातात, सांगितली जातात शेतकऱ्यांना, त्याच्यावरही शेतकरी हजारो कोटी रुपये खर्च करतो प्रतिवर्षी. बियाणं तुमच्या नियंत्रणात नाही, खत तुमच्या नियंत्रणात नाही, कीटकनाशक तुमच्या नियंत्रणात नाही. लिटरमधलं पाण्याचं गणित समजणारे शेतकरी 1% तरी असतील का माझ्या मनात संदेह आहे. पिकाप्रमाणे लिटरमधलं पाण्याचं गणित शेतकऱ्याला कळत नाही दुर्दैवाने. बहुतांश शेतकऱ्यांना, फार थोडे अत्यल्प शेतकरी असे असतील की ज्यांना लिटरमधलं पाण्याचं गणित कळतं. त्या सर्व गोष्टी, पराधीनतेची ही यादी जी आहे ही सगळी वाढतच जाते. भारतीय परंपरेमध्ये शेती आणि पशुपालन या 2 गोष्टी हातात हात घालून एकत्र आपल्या समाजात नांदलेल्या आहेत. म्हणून शेतीला आपण कृषी संस्कृती म्हणतो. अत्यंत आदराने शेती करतो की आपली भारतीय संस्कृती कृषी संस्कृती आहे, कृषी संस्कृती आहे. कृषी संस्कृतीबद्दल संस्कृती आणि शेती हे दोन्ही एकत्रच आहेत, एकजीव आहेत, एकरूप आहेत, हे गृहीत धरलंय आपण. अगदी महाभारताच्या काळामध्ये आपण मागे जर गेलो तो भगवान श्रीकृष्ण गोपालन करतो. जो 18 अक्षविणी म्हणजे जवळपास 40 लाख सेनेच्या आहे रथावर, अर्जुनाच्या रथात गर्भगळीत झाल्यानंतर मोहावस्थेने
नंतर आपल्या गुरूंवर कशी, आपल्या भावंडांवर शस्त्र कसं चालवू, अत्यंतिक संभ्रमाच्या श्रीकृष्णाने त्याला भगवद्गीता सांगितली आणि त्याला युद्ध निर्णायक रीतीने जिंकण्याचा, धर्माचं रक्षण करण्याचा, अधर्माचा नाश करण्याचा एक विलक्षण आत्मविश्वास श्रीकृष्णाने भगवद्गीतेच्या उपदेशातनं अर्जुनाला मिळवून दिला. पुन्हा अर्जुन त्या आत्मविश्वासाने लढायला उभा राहिला. ही भगवद्गीतेची निष्पत्ती आणि ते युद्ध जिंकलं अर्जुनाने. 40 लाख सेनेच्या उपस्थितीमध्ये जो श्रीकृष्ण अर्जुनाला शांत चित्ताने जीवनाचं संपूर्ण तत्वज्ञान समजावून सांगतो, त्या श्रीकृष्णाच्या गुणवत्तेला वेगळ्या प्रमाणपत्राची जरुरीच नाही. सगळ्या जगाने स्वीकारलंय भगवद्गीतेचं तत्वज्ञान. पण त्या श्रीकृष्णाला भगवद्गीता सांगितली याकरता आपण ओळखतो, त्यापेक्षा जास्त श्रीकृष्णाची आणि आपली जवळची ओळख जी आहे ती श्रीकृष्ण गोपालन करतो ही आहे. त्याला गोपाळकृष्ण म्हणतो, तो गोपालन करतो. आणि भारतीय परंपरेमध्ये गोपालन आणि शेती या दोन गोष्टींचा अनुबंध जो आहे तो अतिशय घट्ट आहे. मानवी शरीर आणि त्याने प्राण श्वास घेणं हे जसं एकरूप आहे, त्याप्रमाणे आपलं पशुपालन आणि आपली शेती हे एकरूप राहिलं आहे हजारो वर्ष. इतका बुद्धिमान मनुष्य श्रीकृष्णासारखा की ज्याने 5000 जवळपास 51 वर्ष झाली भगवद्गीतेला, 51 वर्षापूर्वी सांगितलेल्या तत्वज्ञानामधलं एकही सूत्र कालबाह्य झालं नाही काळ बदलून. इतका बुद्धिमान श्रीकृष्ण गोपालन का करतो हा प्रश्न आपण स्वतःला विचारायला हवा. त्या श्रीकृष्णाचा त्याच्यासारखाच पराक्रमी भाऊ बलराम दादा विवेकी, त्याच्या खांद्यावर नांगर दाखवतात चित्रकार, तो शेती करतो. एका राजघराण्यातली 2 अत्यंत बुद्धिमान, प्रज्ञावान आणि अत्यंत पराक्रमी भावंडे ज्यावेळेला शेती आणि पशुपालन या भारतामध्ये करत होते त्यावेळेला भारत सुवर्ण भूमी होता. सोन्याची द्वारका श्रीकृष्णाने उभी केली. संपत्ती मिळवण्याचे मार्गच काय होते त्यावेळेला? हे 2 प्रमुख मार्ग होते. मग श्रीकृष्णाने सोन्याची द्वारका जर निर्माण केली तर इतकं ऐश्वर्य पशुपालन आणि शेतीतनं निर्माण करता येतं याचं हे प्रमाण आहे भारतीय इतिहासातलं. पुष्कळ बदल त्यानंतर होत गेले. आज आपण जर स्वतःला विचारलं की कुठल्या घराण्यामधली शेती करणारी 2 बुद्धिमान भावंड आपल्याला दिसतात, बुद्धिमान माणसं शेती सोडून इतर सर्व क्षेत्रांमध्ये आम्ही पाठवली आहेत. शेतीमध्ये बुद्धिमान मनुष्यबळ फार थोडं आहे. आपल्याकडे बऱ्याचदा चर्चा होते की शेतीमधली गुंतवणूक कमी होते, शेतीमधलं मनुष्यबळ कमी होत आहे. काही लोक सांगतात शेतीत 2% लोक ठेवा. पाश्चिमात्य विकासाचं मॉडेल त्यांच्या डोक्यावर स्वार झाल्यामुळे ते असं सुचवतात की 2% लोक शेतीमध्ये ठेवा. 130 कोटी लोकांच्या देशामध्ये शेतीमधलं मनुष्यबळ जर कमी केलं तर एवढ्या लोकांना क्षेत्र आहे. शहाण्या लोकांनी सांगावं एकदा. शेतीमधला रोजगार जो आहे तो भारतामध्ये क्रमांक 1चा आहे आजही. 51% शेतीचा भारतीय जीडीपी मधला जो सहभाग होता तो कमी होत आता 15-17% आलेला आहे. तरी सुद्धा भारतामध्ये शेतीवर अवलंबून असणाऱ्या लोकांची संख्या लक्षणीय आहे, आश्चर्यकारक आहे. आणि शेतीला आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नीट चाकोरी लावू शकलो नाही, शेतीमधनं समृद्धी संपादन करता येईल या पद्धतीची अनुकूलता निर्माण केली नाही आणि त्यामुळे शेतकरी दारिद्र्यामध्ये पिचत असलेला आपल्याला सातत्याने दिसतो. शरद जोशींसारख्या बुद्धिमान मनुष्याने ज्याने स्वित्झर्लंडमध्ये 8 वर्ष काढली, भारतीय लोक कल्पना करू शकत नाही इतका ऐश्वर्य संपन्न चांगलं सुंदर जीवन जगत होते ते. तिथून भारतात आल्यानंतर शेती करण्याची त्यांना इच्छा झाली आणि त्यांनी बारीक सारीक गोष्टी करायला ज्यावेळेला सुरुवात केली, अभ्यास करायला सुरुवात केली, कोरडवाहू जमीन ज्यावेळेला विकत घेतली आंबेठाणला आणि शेती करायला सुरुवात केली त्यावेळेला ते अस्वस्थ झाले, कारण शेतीतलं कुठल्याच गोष्टीचं नियंत्रण आपल्या हातात नाही आहे त्यांच्या लक्षात आलं. त्याकरता मग शेतकरी संघटना स्थापन करून हजारो लोकांना, लाखो लोकांना एकत्र करून रस्त्यावर आणून सरकारच्या विरोधामध्ये, स्वातंत्र्यानंतर आपल्या सरकारच्या विरोधामध्ये संघर्ष करण्याची दुर्दैवी वेळ त्यांना आली. कारण त्यावेळेला नेहरूंच्या काळामध्ये भारताने स्वीकारलेलं समाजवादी मॉडेल होतं, कम्युनिझमवर आधारलेलं, की ज्यामध्ये लोकांच्या म्हणण्याला काही अर्थच नाही आहे, लोकांच्या म्हणण्याला काही किंमत नाही आहे
राज्यकर्ते ठरवतील ती दिशा. मग ती लोकांच्या हिताची आहे की नाही हे सुद्धा त्यांनीच ठरवायचं, शेतकऱ्यांनी ठरवायचं नाही. त्याचं एक प्रमाण शरद जोशींच्या चरित्रामध्ये आलेलं आहे. 1978च्या दरम्यानचं ते प्रमाण आहे. त्यामध्ये शरद जोशी असं म्हणतात की संयुक्त अरब अमिरातमध्ये आणि या मिडल ईस्टच्या देशांमध्ये, आखाती देशांमध्ये भारतातनं कांद्याची निर्यात होते आणि तिथे ज्या वेळेला 700 रुपये क्विंटल कांद्याला दर मिळतो त्यावेळेला महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना रस्त्यावर येऊन 45 रुपये ते 60 रुपये हा क्विंटलला दर द्यावा याकरता महाराष्ट्र सरकारच्या विरोधामध्ये, केंद्र सरकारच्या विरोधामध्ये हजारो शेतकऱ्यांना रस्त्यावर यावं लागलं आणि गोळीबारामध्ये काही लोक मारले गेले, 2 शेतकरी मारले गेले. लाठीमाराने किती लोक घायाळ झाले हा तर वेगळाच आहे मुद्दा. आणखीन आपल्या स्वतःच्या देशामध्ये आपल्याला योग्य दर मिळवण्याकरता शेतीमालाला एवढा संघर्ष का करावा लागतो याचं चिंतन आम्ही का नाही करत? आपली शेतीमधली पराधीनता जी आहे ती पराधीनता आपण समूळ उखडूनच टाकली पाहिजे. शेतकरी का नाही तयार करत स्वतःच्या मनामध्ये? शेतकरी एकत्र का नाही आहेत? '78 आणि 80 मध्ये शरद जोशींनी ज्या वेळेला शेतकरी संघटना उभी केली त्यावेळेचं वातावरण, त्यावेळेचं तंत्रज्ञान, त्यावेळेचं विज्ञान, त्यावेळेची सामाजिक परिस्थिती आणि आत्ताची परिस्थिती याच्यामध्ये अमर्याद अंतर आहे. आणि हे बदल सकारात्मक झालेले आहेत. आता शेतकऱ्याला कळू शकतं पुण्याच्या भाजी मंडईमध्ये किती दर आहे, गुलटेकडी मार्केट यार्डमध्ये, कोल्हापूरमध्ये किती दर आहे, मुंबईला क्रॉफर्ड मार्केट, महाराष्ट्र मिरचीची रिक्वायरमेंट किती आहे, गवारीची रिक्वायरमेंट किती आहे, शेवगा किती लावायला पाहिजे, रोजचे दर काय त्या मंडईमधले, आपल्या गावातलं स्थानिक कन्झम्पशन जे आहे, स्थानिक उपयोग जो आहे, वापर जो मनुष्य करतो भाजीपाला विकत घेऊन तो किती आहे, किती भाजीपाला आम्ही शहरांमधनं पाठवला पाहिजे. या सर्व गोष्टी तुमच्या हातातल्या स्मार्टफोनने आपल्याला सहज आत्मसात करता येतील. आता इतकी अनुकूलता आहे. कळण्याकरता, शेतीमधलं आकलन होण्याकरता जे तंत्रज्ञान पाहिजे आहे ते फोनवर आपल्याला उपलब्ध होतं. अनेक प्रकार ज्या नव्हत्या त्या आता अनुकूल आपल्याला झालेल्या आहेत. उत्पन्न मिळवणाऱ्या आणि स्रोतावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्याला जास्तीत जास्त चांगलं जीवन कशा पद्धतीने जगता येईल या परिवर्तन आपल्याला करता येईल. या गोष्टींमध्ये पूर्ण भूमी असलेला 5000 भारत जो स्वतःचं पशुपालन करायचा, गोपालन मिळायचं, गोमूत्र आणि कडुनिंबापासून, दशपर्णीपासून कीटकनाशक औषध आपण तयार करायचो, ती फवारायचो, आपलं अन्न शुद्ध होतं, कीटकांच्या प्रजाती ज्या आहेत त्या प्रजातींवर नियंत्रण आपण ठेवू शकायचो. तुम्हाला माहिती असेल अमेरिकेने कडुनिंबावर पेटंट रजिस्टर केलं होतं. अमेरिकेत कडुनिंब उगवत नाही, मग कडुनिंबावर पेटंट का रजिस्टर केलं अमेरिकेने? नोएल व्हिएटमेयर नावाचा एक अमेरिकन वनस्पती आणि त्यांचे अनेक सायंटिस्ट जगाच्या पाठीवरच्या वेगवेगळ्या देशांमध्ये त्यांनी सर्वेक्षण केलं की रासायनिक कीटकनाशक जी आहेत त्यामुळे अन्न विषारी होतं. रासायनिक कीटकनाशकाची मात्रा जर अन्नातली जास्त असेल, शेतीमालातली जास्त असेल तर मानवी आरोग्यावर त्याचे महाभयंकर परिणाम होतात. आणि या महाभयंकर परिणामांपासून मानवी समाज आपल्याला जर वाचवायचा झाला तर आज ना उद्या जैविक तंत्रज्ञान कीटनाशकांकरता आपल्याला वापरावं लागेल शेतीमध्ये. मग आज रासायनिक कीटकनाशक आणि रासायनिक खतं या माध्यमातून जगातल्या अनेक देशांची जी बाजारपेठ पाश्चिमात्य लोकांनी व्यापलेली आहे त्यातनं ते उत्पन्न सातत्याने मिळवतात प्रतिवर्षी. उद्या रासायनिक कीटकनाशक ज्या वेळेला चालणार नाही त्यावेळेला आपण जैविक तंत्रज्ञान सुद्धा आपणच जगामध्ये आणूया. याकरता गोमूत्रावर आणि कडुनिंब त्यावर अनेक सर्वेक्षण केलं, आशिया खंडामध्ये अनेक देशांमधनं सर्वेक्षण केलं. नोएल व्हिएटमेयरने एक थिसिस लिहिला. त्या थिसिसमध्ये तो कडुनिंबाच्या गुणवत्तेचं वर्णन करतो आणि त्याने शीर्षक दिलंय त्या थिसिसला, त्याच्या टायटल आहे त्याचं नीम ट्री
ओनली सोल्युशन ऑन ग्लोबल प्रॉब्लेम्स ऑफ पोल्युशन, म्हणजे प्रदूषणाच्या वैश्विक समस्येवरचं उत्तर कडुनिंब आहे असं तो म्हणतो. रासायनिक कीटकनाशकांमुळे जो अन्नधान्याचा सत्यानाश झालेला आहे तो जर थांबवायचा झाला आपल्याला तर जैविक तंत्रज्ञानाकडे वळावं लागेल, आणि जैविक तंत्रज्ञानामध्ये कडुनिंब सर्वश्रेष्ठ आहे असं तो म्हणतो. याचं कारण कडुनिंबाचं जे नाव ॲझॅडिरॅक्टा इंडिका आहे, जीवशास्त्रीय नाव, त्याच्यातला ॲझॅडिरॅक्टिन नावाचा जो घटक आहे तो घटक 1/1,00,000 इतक्या कमी प्रमाणामध्ये जरी वापरला तरी कीटकांची जनन क्षमता तो मर्यादित ठेवतो. त्यामुळे कीटकांच्या प्रजाती नष्ट होत नाहीत, पण त्यांचा गुणाकार, त्यांच्या वाढीचा जो वेग आहे तो नियंत्रित होतो. आणि तो नियंत्रित झाल्यामुळे जैविक शृंखला जी आहे, जीवो जीवस्य जीवनम यावर आधारलेली, की एक जीव दुसऱ्याचं भक्ष्य आहे, दुसरा जीव तिसऱ्याचं भक्ष्य आहे, या पद्धतीने जैविक शृंखला जी आहे, जी रासायनिक किंवा विषारी कीटक, जैविक तंत्रज्ञानाने कडुनिंबाच्या त्या विशिष्ट गुणवत्तेमुळे त्या कीटकनाशकांची जनन क्षमता जी आहे ती कमी होते, ती मर्यादित राहते. आणि ती मर्यादित राहिल्यामुळे कीटकांवर अवलंबून असलेले इतर परजीवी कीटक जे आहे की जे या कीटकांचं भक्षण करतात ते जगू. ज्यावेळेला आपण रासायनिक कीटकनाशक वापरतो त्यावेळेला कीटकांच्या काही प्रजाती मारूनच टाकतो आपण त्या विषारी कीटकनाशकांमुळे. त्यामुळे त्यांच्यावर अवलंबून असलेले परभक्षी जे कीटक आहेत, जे जीव आहेत, ते सृष्टीच्या चक्रामध्ये जवळपास उपासमारीमुळे नष्ट होतात. कित्येक प्रजाती नष्ट झालेल्या आहेत आतापर्यंत. मग जैविक संपूर्ण चक्र जे आहे, जीवचक्र प्रकृतीने तयार केलेलं, की ज्याकरता लक्षावधी वर्ष लागली असतील कदाचित आजपर्यंत, ते या पद्धतीने आपण खंडित करत जर गेलो तर प्रकृतीचं संतुलनच राहणार नाही. दुष्परिणाम सगळीकडे दिसायला लागतात आपल्याला. म्हणून नोएल व्हिएटमेयर यावर रिसर्च करतो आणि यावर थिसिस अमेरिकन गव्हर्नमेंटला सबमिट करतो. अमेरिकेने त्यानंतर कडुनिंबावर पेटंट रजिस्टर करण्याचा प्रयत्न केला. भारतामध्ये परत कडुनिंबाचे कीटकनाशक म्हणून त्याची गुणवत्ता सिद्ध करण्याकरता आणि भारतीय परंपरेमध्ये कीटकनाशक म्हणून कडुनिंब वापरला जात होता हे आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सिद्ध करण्याकरता खूप खटाटोप करावा लागला भारताला. म्हणजे आपलीच वस्तू कुणीतरी चोरून नेली आणि ती त्याच्याकडनं आणण्याकरता आपल्याला अनेक पुरावे द्यायला लागावे. ऐतिहासिक या पद्धतीचं विचित्र काम आहे. याचं कारण काय लॉजिकल? आमच्या कृषी पदवीधरांनी कडुनिंबावर काय रिसर्च केलेला आहे? आमच्या ॲग्रिकल्चरल युनिव्हर्सिटीजमध्ये विचारा तुम्ही. कडुनिंबावर त्यांचं चिंतन काय? कडुनिंबाच्या पेस्टिसाइडल प्रॉपर्टीज बद्दल त्यांचं चिंतन काय? जो कडुनिंब फुकट उपलब्ध आहे आपल्याला. एक पूर्ण वाढ झालेलं कडुनिंबाचं झाड 15 ते 20 किलो निंबोळ्या देतं आणि वाळलेल्या निंबोळ्या ज्या आहेत त्यांचे 1 किलोमध्ये 4 ते 5 हजार निंबोळ्या बसतात. म्हणजे इतक्या प्रमाणावर कडुनिंब स्वतःला मल्टिप्लाय करतो, स्वतः गुणाकार करतो कडुनिंब. आणि ती कडुनिंबाची आपोआप उगवून आलेली रोपं उपटून टाकण्याचं काम आपण करतो शेतकरी लोक. कारण त्याची किंमत कळत नाही, त्याची गुणवत्ता कळत नाही. कडुनिंबाच्या पानांचा गोमूत्रामध्ये अर्क तयार करणं, त्याच्या कीटकनाशक म्हणून त्याचा उपयोग फवारणी करता करणं, यामुळे अन्न शुद्ध राहील. अन्न शुद्ध राहील तर त्याचे प्रकृतीवर हानिकारक दुष्परिणाम जे विषारी कीटकनाशक वापरण्यामुळे होतात ते होणार नाहीत. मनुष्याची प्रकृती ठीकठाक राहील. वर्तमानपत्रांमध्ये आपण बातम्या वाचतो, औषध फवारताना शेतकरी मेला, दुर्दैवी मृत्यू, लोक हळहळतात. आपला कॉमन सेन्स पहा, सामान्य ज्ञान पहा. एखादा मनुष्य आजारी जर पडला तर त्याला औषध देतात आणि ते औषध दिल्यानंतर त्याचा आजार बरा होतो. हा आपला सार्वत्रिक अनुभव असताना औषध फवारणी करताना शेतकऱ्याचा मृत्यू झाला असं ज्यावेळेला आपण वाचतो वर्तमानपत्रात, मीडियामधनं बातम्या ज्यावेळेला पाहतो, त्यावेळेला आपल्या सामान्य बुद्धीला हा प्रश्न पडत नाही का की औषधाने मनुष्य जगायला हवा की मरायला हवा? ज्या पद्धतीने, ज्या तीव्र मात्रेमध्ये विषारी कीटकनाशक शेतकरी वापरतात ती गरजेपेक्षा खूप जास्त आहे. आणि विषारी कीटकनाशकांच्या ज्या बाटल्या आपल्याला मिळतात दुकानामधनं शेतकऱ्याला, त्या बाटल्या तुम्ही पहा, इतक्या बारीक अक्षरात लिहिलेलं आहे ना की भिंगातनं तुम्ही पाहिलं तर तुम्हाला ते दिसेल आणि त्याचा अर्थ लागणं त्यापुढचीच गोष्ट. तुम्ही काय वापरता आहात याचं आकलन तुम्हाला होऊ नये याकरता इतकी काळजी या कंपन्या का घेत असतील हा प्रश्न नाही तुमच्या मनामध्ये येत. या
या विषारी कीटकनाशकांवर आपल्याला उत्तर शोधावं लागेल, जैविक तंत्रज्ञान वापरावं लागेल. मला अत्यंतिक समाधान आहे की नुकतंच प्रधानमंत्र्यांनी अनेक विषारी कीटकनाशकांवर बंदी जाहीर केली. आता केरळमध्ये अत्यंत निसर्गरम्य असलेल्या पेड्रे नावाच्या एका छोट्या गावामध्ये इंडोसल्फान किंवा क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन ज्याला म्हणावं, त्याच्याने इंडोसल्फानने जो सत्यानाश झाला पेड्रे व्हॅलीमध्ये. केरळ किती निसर्गरम्य आहे, परमेश्वराची भूमी असं म्हणतात, गॉड्स ओन कंट्री म्हणतात. हिरवागार निसर्ग आहे, शुद्ध पाणी आहे नद्यांना. आणि तिथल्या काजूच्या बागांवर तिथल्या काही शेतकऱ्यांनी इंडोसल्फानचा वापर फवारणी करण्याकरता सुरुवात केलं. ते शेतकरी इतके धनाढ्य होते की हेलिकॉप्टरमधनं फवारणी करायचंय. जे इंडोसल्फान अमेरिकेने 1984 मध्ये बॅन केलं, जगाच्या पाठीवरच्या सगळ्या प्रगत राष्ट्रांनी इंडोसल्फान बॅन केलं 1990 पूर्वीच. ते इंडोसल्फान भारतामध्ये विकलं जात होतं, आतापर्यंत विकलं जात होतं. मला आठवत आहे काही या 2-3 वर्षातलीच बातमी की केरळचे मुख्यमंत्री अच्युतानंदन नावाचे संसदेपुढे उपोषणाला बसले होते इंडोसल्फानवर बंदी घालावी याकरता. ज्या पेड्रे या गावामध्ये इंडोसल्फानची फवारणी केली जात होती, हवेमध्ये आर्द्रता खूप असल्यामुळे, मॉइश्चर खूप असल्यामुळे ते इंडोसल्फान हवेतल्या त्या मॉइश्चरमधनं त्या पाण्यामध्ये उतरलं आणि त्या गावामध्ये इतकी वाईट अवस्था झाली. पेड्रे गावामध्ये, पेड्रे डिझास्टर म्हणतात त्याला, की पाण्यामध्ये एकही मासा जिवंत राहिला नाही, झाडावर पक्षी दिसेनात, लोक वेगवेगळ्या व्याधींनी विकलांग झाले, त्वचारोग झाले अनेक प्रकारचे, कुणाची लाळ गळते, कुणाच्या शरीराची वाढच झाली नाहीये, अपत्यच होणार नाही या पद्धतीचा 10-12 वर्षाचा विचित्र काळ गेला तिथे. आणि डॉक्टर मोहन कुमार नावाचे एक डॉक्टर, त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या ॲबनॉर्मॅलिटीज, वेगवेगळ्या प्रकारच्या विकृती मानवी शरीरामध्ये असलेले पेशंट ज्या वेळेला यायला लागले त्यावेळेला त्यांनी ते पाहिल्यानंतर त्यांना कळलं की ह्याचं काय. मग ते पेड्रे गावामध्ये गेले, तिथले पाण्याची सॅम्पल्स घेतली, क्लोरिनेटेड हायड्रोकार्बन जो होता इंडोसल्फान त्याचे कंटेंट त्याच्यामध्ये मिळाले. त्यांनी उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली, सरकारला सांगितलं, सरकार ऐकेना, मग उच्च न्यायालयात गेले. भारतामध्ये साध्या साध्या गोष्टी करण्याकरता आपल्याला लोकनियुक्त सरकार आहे, आपल्याकडे लोकशाही आहे, या नावाखाली स्वतःची पाठ तुपटून घेत असताना सुद्धा सरकार नावाच्या अजस्त्र यंत्रणेच्या गळी समाजहिताच्या या गोष्टी उतरवण्याकरता आपल्याला इतका आटोकाट प्रयास करावा लागतो. खरोखर मला असं वाटतं की आपलं स्वातंत्र्य जे आहे त्या स्वातंत्र्याची चिकित्सा करावी आपण. या साध्या साध्या गोष्टींकरता इतकी तळमळ, इतका त्रास, इतके क्लेश का होतात आपल्याला स्वातंत्र्यानंतर. आणि मग या विषारी कीटकनाशकांवर बंदी घालणं का जरुरी आहे, का क्रमप्राप्त आहे, तर मानवी आरोग्याचा जो सत्यानाश होतो त्याची महाभयंकर किंमत आपण मोजतो आहोत. आता पंजाबमध्ये भटिंडा नावाचं एक गाव आहे, तिथून बिकानेरला एक रेल्वे जाते, अजूनही जात असेल कदाचित. त्या रेल्वेला कॅन्सर ट्रेन म्हणतात. कॅन्सर ट्रेन का म्हणतात तर कॅन्सरने तळमळणारे पेशंट असतात सगळे पंजाबमधनं बिकानेरमध्ये जाणारे. आता पंजाबमध्येच कॅन्सर हॉस्पिटलचं भूमिपूजन झालं सन्माननीय प्रधानमंत्र्यांच्या हस्ते या 2-3 वर्षातच. बातमी वाचल्याचं आठवत आहे मला. इतका कॅन्सर का झाला? कोल्हापूर जवळचं शिरोळ जे आहे तिथे कॅन्सर पेशंट का इतक्या जास्त संख्येने सापडतात? आम्ही विषारी कीटकनाशकांची मात्रा वापरतो शेतीमध्ये आणि ती इतकी वापरतो की आमचं अन्न दूषित होऊन गेलेलं आहे, आमचं अन्न विषारी झालेलं आहे. आणि ते कुठल्या मात्रेपर्यंत विषारी झालेलं आहे आपलं अन्न. आई ज्या वेळेला अपत्याला जन्म देते त्यावेळेला तिचं स्तन्य, तिचं दूध ज्या वेळेला त्या अपत्याचं पहिलं अन्न आहे, जन्म घेतल्यानंतर, पहिला श्वास घेतल्यानंतर, त्या आईच्या दुधामध्ये केमिकल प्रेसिपिटेट विषारी कीटकनाशकांचे जे आहे ते धोक्याच्या मात्रेच्या काही पट जर असतील तर तुमचं कुठलं अन्न शुद्ध आहे या देशामध्ये? आणि हे जाणता किंवा अजाणता शेतकरी हे पाप करतोय किंवा ही व्यवस्था त्याच्याकडनं हे पाप करवून घेते आता, आणि त्याला तोच पहिला बळी पडतोय आता. आश्चर्याने कॅन्सरचे इतके पेशंट तयार होतील. रासायनिक खतांची बाजारपेठ हजारो कोटी रुपयांची तयार करायची, रासायनिक कीटकनाशकांची हजारो कोटी रुपयाची बाजारपेठ तयार करायची, त्याच्याने तुमचं अन्न
प्रदूषित झालं, विषारी झालं तर औषधांची बाजारपेठ हजारो कोटी रुपयांची तयार करायची, मेडिकल फाउंडेशन सुरू करायची आणि तुम्हाला आरोग्य परवडणार नाही त्याकरता सरकारने हजारो कोटी रुपये त्यावर खर्च करायचे. तिथे योग्य सेवा जर तुम्हाला मिळाली नाही तर तुम्ही प्रायव्हेट हॉस्पिटल्समध्ये जाणार, तिथे तुम्ही खिशातनं पैसे खर्च करणार. ते तुम्हाला जर परवडणार नाही असं तुम्हाला वाटलं तर तुम्ही इन्शुरन्सची बाजारपेठ हजारो कोटी रुपयाची नव्याने तयार करायची. हा विकासाचा आराखडा कसा असू शकतो? हा तर देश भकास करण्याचा आराखडा असू शकेल. आम्हाला विकास करायचा आहे, आम्हाला आमच्या चेहऱ्यावर तेज हवं आहे, आमचं अन्न शुद्ध हवं आहे, आमचं पाणी शुद्ध हवं आहे. भगवद्गीतेतलं सूत्र आहे, अन्नाद भवती भूतानी पर्जन्याद अन्न संभवाः, यज्ञात भवती पर्जन्याः यज्ञ कर्म समुद्भवाः. असं भगवद्गीतेतलं सूत्र आहे, शाश्वत सूत्र आहे. अन्नापासून प्राणी मात्र तयार होतात. अन्नात भवती भूतानी पर्जन्यात अन्न संभवा, पावसाशिवाय अन्न तयार नाही होणार भूमीमध्ये. यज्ञात भवती पर्जन्याः, यज्ञाशिवाय पाऊस येणार नाही. पण यज्ञ म्हणजे काय? यज्ञ कर्म समुद्भवाः, तुमच्या कर्माची गोळाबेरीज म्हणजे यज्ञ आहे. आपली कर्म काय आहेत? शेतीमाल विषारी करून टाकणं, पाणी विषारी करून टाकणं, भूमी विषारी करून टाकणं, अन्न विषारी झाल्यामुळे विचार विषारी होतात. कारण जसं अन्न भक्षण करावं त्या पद्धतीचे विचार. अन्न शुद्ध असेल तर विचार शुद्ध, अन्न विषारी असेल तर विचार विषारी राहतील. 100% खरं बोलणारे लोक रामराज्यामध्ये होते. थोडं थोडं खोटं बोलायला सुरुवात महाभारतामध्ये झाली, तिथून स्खलन व्हायला सुरुवात झाली. आता आपण छातीवर हात ठेवून स्वतःला प्रश्न विचारा की दर 100 लोकांमध्ये खरं बोलणाऱ्या लोकांची संख्या किती आहे? आणि त्यांच्यावर लक्ष ठेवण्याकरता विकासाच्या नावाखाली सीसीटीव्ही कॅमेरेज आपल्याला प्रत्येक ठिकाणी बसवावे लागतात. याचा अर्थ तंत्रज्ञानाने मनुष्याच्या प्रामाणिक किंवा अप्रामाणिकपणावर सतत लक्ष ठेवण्याची वेळ या देशामध्ये आली. याचं कारण असं की आमचे विचार जे आहेत ते प्रदूषित झाले. विचार प्रदूषित होण्याचा प्रारंभ आमचं अन्न दूषित झालं इथपासून आहे. हे तत्वज्ञान नाही, हे वास्तव आहे. पूर्वी 100 किलोचं धान्याचं पोतं होतं, हमाल सहजपणाने उचलायचे. पुण्यामध्ये पर्वतीला 100 किलोचं पोतं धान्याचं खांद्यावर घेऊन पर्वती चढण्याच्या हमाल लोकांच्या स्पर्धा लागायच्या. मी शाळेत होतो, मला आठवतंय वर्तमानपत्रामध्ये सकाळमध्ये छापून आलेलं, कोण पहिला आला त्याचं कौतुक व्हायचं. आता 100 रुपयाचं 100 किलोचं पोतं उचलता येत नाही हमालाला, त्याला 50 किलोचं सुद्धा सिमेंटचं पोतं उचलता येत नाही. धान्याचं 50 किलोचं पोतं उचलणं सुद्धा मुश्किल झालं. आता ते 25 किलोच्या बॅग्सवर आल्या. याचं कारण आमची शारीरिक क्षमता कमी होत गेली. शारीरिक क्षमता त्याच वेळेला कमी होते ज्या वेळेला तुमच्या अन्नाचा कस कमी होतो. अन्न निकृष्ट आहे आपलं. हे चक्र आपल्याला उलटं फिरवायचं आहे शेतीमध्ये. आपल्याला अन्न शुद्ध जर करायचं असेल तर कीटकनाशकं भारतीय पद्धतीची दशपर्णीवर आधारलेली, गोमूत्रावर आधारलेली, कडुनिंबावर आधारलेली, आमच्या आहारातले सगळे उग्र पदार्थ जे आहेत ते उत्तम दर्जाचं कीटकनाशक आहेत. लसूण कीटकनाशक आहे, आलं कीटकनाशक आहे, मिरची कीटकनाशक आहे, तंबाखू कीटकनाशक आहे, हिंग कीटकनाशक आहे. या सर्व गोष्टींचा आम्हाला आकलन करून घ्यावं लागेल. शेतकऱ्यांना हे शिकावं लागेल. एक देशी गाय आपल्याकडे जर असेल तर त्या देशी गायीपासून मिळणारं शेण, त्या शेणाची रोजच्या रोज केली जाणारी प्रक्रिया किंवा पंचगव्याची तयार होणारी 21 दिवसातली प्रक्रिया, 22व्या दिवशी ते पंचगव्य तुम्ही वापरू शकता, पाण्यामध्ये वापरू शकता, फवारणीमध्ये वापरू शकता. या सर्व गोष्टी, या प्रक्रिया आपल्याला शिकाव्या लागतील. गायीवर आधारित, जैविक तंत्रज्ञानावर आधारित आमची जी शेती होती, जमिनीचा बॅक्टेरियल काउंट जो आहे तो गायीच्या शेणामुळे आश्चर्यकारक रीतीने वाढतो. त्याच्या प्रक्रिया, बायोडायनॅमिक फर्टिलायझर त्यापासून जे तयार करता येतं त्या विषयावर जो रिसर्च झालेला आहे तो शेतकऱ्यापर्यंत समजला पाहिजे. शेतकऱ्याने तो समजून घेतला पाहिजे. शेतकरी अनभिज्ञ आहे या सगळ्या गोष्टींपासून. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण असं की बुद्धिमान मनुष्यबळ आम्ही शेतीतनं जवळपास हाकलूनच दिलं ना सगळं. शेतीवर इतके निर्बंध, इतक्या प्रकारच्या जाचकाठी, शेतीमालाचा दर ठरवण्याचा त्याला अधिकार नाही. आणि त्यामुळे त्याची जी पराधीनता आहे त्या पराधीनतेचा उभं घेऊन जगणं अशक्य झाल्यामुळे शहराकडे शेतकऱ्याची मुलं निघायला लागली. आणि शहरामध्ये फार केविलवाण्या, विचित्र, हताश अवस्थेमध्ये ती मुलं जगतात.
आमच्याकडे महाराष्ट्रामध्ये सिंचनाच्या सर्व योजना पूर्ण झाल्या तरी सुद्धा सिंचनाखाली येणारी भूमी 75% जवळपास नसणार आहे. आता आमचं सिंचन काय 18-19% आहे, ते 25% फार तर वाढेल. 75% भूमी सिंचनाखाली येणार नाही. मग सरासरी तुमच्याकडे पडणारं जे पाऊसमान आहे त्या पाऊसमानावर आधारित जिरायत शेती आपली राहणार. जमिनीचे तुकडे होत होत 4 एकराच्या खालच्या क्षेत्राचे तुकडे जे आहेत ते 75% जवळपास 75-80% शेतकरी 4 एकराच्या स्लॅबच्या खाली येतात. मग 4 एकराची कोरडवाहू शेती जर करायची झाली, पावसाच्या पडणाऱ्या पाण्यावर करायची झाली, तर लिटर मधलं पाण्याचं गणित आपल्याला कळलं पाहिजे. आणि लिटर मधलं पाण्याचं गणित आपल्याला कळलं नाही तर आपल्याला शेती करता नाही येणार. लक्षावधी हेक्टर शेती पडू नये आपल्याकडे, बंजर माळरान पडू नये. ते आपल्या निष्क्रियतेचा नमुना आहे. ज्यांच्या नावावर त्या माळरानाचा शेतकऱ्याचा जमिनीचा 7-12चा उतारा आहे ते शहरामध्ये नाईलाज म्हणून गेले, अर्थार्जनाकरता गेले, नोकरी करता, उद्योगाकरता, व्यवसायाकरता गेले आणि त्यांची शेती पडू नये. शहरी लोकांना शुद्ध अन्न मिळत नाही म्हणून त्यांनी आरोग्य गमावलंय. ग्रामीण लोकांना रोजगार नाही म्हणून त्यांच्याकडे पैसा नाही आहे. एकीकडे अन्न नाही आहे शुद्ध आणि दुसरीकडे पैसा नाही आहे. एकीकडे रोजगार निर्माण करण्याची जरुरी आहे आणि दुसरीकडे आरोग्य देण्याची जरुरी आहे. या दोन्ही गोष्टी आपल्याला शेतीचं चक्र जर उलटं फिरवलं आतापर्यंत घसरत गेलेलं तर आपल्याला हे चक्र सुलट केल्यानंतर या दोन्ही गोष्टींमधनं, या दोन्ही समस्यांमधनं उत्तरं शोधता येतील. शहरी लोकांना शुद्ध अन्न देण्याकरता सेंद्रिय पद्धतीची शेती, उत्तम शेतीमाल आम्हाला द्यावा लागेल. शहरांना आमचं अन्न शुद्ध द्यावं लागेल त्यांना. आमच्याच घरातली मुलं आहेत, आमच्या शेतकऱ्याची मुलं आहेत शहरामध्ये गेलेली. त्यांचा काही अपराध नाही आहे. त्यांना शुद्ध अन्न मिळण्याचा अधिकार आहे. ते शुद्ध अन्न त्यांना मिळत नाही आणि त्यांची शहरी लोकांची पराधीनता इतकी भयंकर आहे. शेतकऱ्याची जशी पराधीनता आहे तशी शहरी लोकांची पराधीनता नाही आहे का? सकाळमध्ये आणि महाराष्ट्र टाइम्स आणि या पेपर्समध्ये शेतीमालाचे काही बाजारभाव येतात. गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये 10 रुपये किलोने ज्यावेळेला गुलटेकडी मार्केट यार्डामध्ये एखादी भाजी विकली जाते त्यावेळेला पुण्याच्या उच्च विद्या विभूषित लोक राहणाऱ्या वेगवेगळ्या ठिकाणी, कोथरूड एरियामध्ये उदाहरण द्यायचं झालं तर, तीच भाजी 20-25 रुपये पाव किलो दराने सामान्य मनुष्य विकत घेतो. शेतकऱ्याच्याच कुटुंबात जन्माला आलेला मनुष्य तिथे 20 रुपये 25 रुपये किलोने पाव किलोने तीच भाजी विकत घेतो. तो 100 रुपये किलोला देतो आणि शेतकऱ्याच्या मालाला 10 रुपये मिळतात. 10 पट अंतर. शेतकऱ्याचं माल शेतकऱ्याने थेट ग्राहकापर्यंत नेण्याची एक व्यवस्था केली नाही. याकरता मधलं किती पट रक्कम गमावतोय शेतकरी. आता 10 रुपयाचे 100 रुपये त्याचाच मुलगा मोजतोय शहरामध्ये आणि शेतकऱ्याला 10 रुपये मिळवताना त्याला यातायात करावी लागते. अनेक प्रकारची पराधीनता. ही पराधीनता आपण दूर केली पाहिजे. शेतीच्या बाबतीमध्ये स्वाधीनता येणं याचा अर्थ खत आणि कीटकनाशकांच्या बाबतीत फक्त स्वाधीनता येणं असं नाही, बियाण्याच्या बाबतीमध्ये सुद्धा स्वाधीनता येणं. आम्ही राहीबाई पोपरेंचा आदर करतो, सन्मान करतो कारण त्यांनी 400च्या जवळपास प्रजातीचं बियाणं जे आहे ते साठवलं, देशी प्रजातींचं. त्याचा संचय केला, ते शेतकऱ्यांना देतात, शेतकऱ्यांकडनं परत घेतात, इतर शेतकऱ्यांना त्याचं वितरण करतात. शेती आपली बियाण्याच्या बाबतीत पराधीन होऊ नये याकरता एक अल्पशिक्षित स्त्री एवढे योगदान जर देत असेल तर ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन केलेलं, स्पेशलायझेशन वेगवेगळ्या कोर्सेसमध्ये केलेले, डॉक्टर्स झालेले, इंजिनियर्स झालेले, IITians असलेले आमचे शेतकरी, त्यांच्या घरातली मुलं, ते बियाण्याच्या प्रजाती साठवण्याकरता, त्या प्रिझर्व करण्याकरता, त्या शेतकऱ्यांना देण्याकरता काही योगदान नाही देऊ शकत. तुम्हाला वेळ नाही आहे. आपल्याला सगळ्यांना मिळून या व्यवस्थेमध्ये मूलभूत परिवर्तन करायचं आहे, करावं लागेल आपल्याला. आपलं अस्तित्व याच्याशी जोडलेलं आहे, लक्षात घ्या. या जगाची ग्लोबलायझेशन नंतर जी अर्थकेंद्रित व्यवस्था ती ज्या गतीने वाढली त्याचे काही चांगले परिणाम झाले. ज्या मोबाईलवरनं मी तुमच्याशी बोलतोय, ज्या स्मार्टफोनवरनं मी तुमच्याशी बोलतोय, ज्या फेसबुकवरनं मी तुमच्याशी कनेक्ट झालो आणि हे ज्ञान किंवा ही माहिती मला असलेली तुमच्यापर्यंत सहजपणाने पोहोचू शकते, हा एक सकारात्मक परिणाम आहे. पण दुसरा नकारात्मक परिणाम असा झाला की ही व्यवस्था अर्थकेंद्रित झाली आहे, ही मनुष्य केंद्रित नाही आहे. मनुष्याचे निर्दयतेने शेतकऱ्याचा शेतीमाल बाजारामध्ये आला की शेतीमालाच्या किमती पडतात
आणि तो कोल्ड स्टोरेज गेल्यानंतर कोल्ड स्टोरेजमध्ये साठवल्यानंतर व्यापाऱ्यांनी ज्यावेळेला तो व्यापारी बाजारात आणतील त्यावेळेला ते दर कित्येक पट होतात. 700 रुपये क्विंटलला विकला जाणारा कांदा 1978 मधली शरद जोशींनी घेतलेली नोंद आहे. आणि महाराष्ट्र 60 रुपये दर क्विंटलला मिळावा याकरता आंदोलनं करायला लागत होती. आजही शेतकऱ्यांना मी तुम्हाला आवाहन करतो, आज तुमच्या हातामध्ये इंटरनेट असलेला तुमचा स्मार्टफोन आहे. जगाच्या बाजारपेठेमध्ये जिथे जिथे भारतातनं निर्यात होते त्या त्या ठिकाणी शेतीमाल काय दराने विकला जातो तो तिथे जाऊन पोहोचण्याकरता तुम्हाला वाहतुकीचा खर्च किती करावा लागतो, तुमच्या उत्पादनाची किंमत किती आहे आणि विक्रीची किंमत आणि हा सगळा खर्च वजा जाता राहिलेली रक्कम किती आहे याचा अभ्यास करा. अभ्यासाशिवाय आपल्याला तरुणोपाय नाही आहे. सतत कुणावर तरी अवलंबून राहण्याची पराधीनता जी आहे ती आपल्या सर्वनाशाचं कारण ठरली. हा इतिहास आहे आपला भारतातला. आक्रमणांच्या काळामध्ये उभं पीक कापलं जायचं हे आपण पाहिलं. गाढवाचा नांगर फिरवला गेलेला पाहिला, पण शिवाजी राजांनी सोन्याचा नांगर या भूमीमध्ये फिरवला हे आठवत नाही का आम्हाला? आम्हाला या भूमीमध्ये पुन्हा सोन्याचा नांगर फिरवायचा आहे. संपत्ती समृद्धी निर्माण करायची आहे. शेतकऱ्याच्या चेहऱ्यावर तेज आलं पाहिजे आहे. अन्न शुद्ध असलं पाहिजे आहे. गोधन भरपूर असायला पाहिजे आहे. ग्रामीण भागामध्ये शुभविवाह जे लागतात ना आपल्याकडे भारतीय परंपरेमध्ये, ते गोरज मुहूर्तावर लागतात. गोरज मुहूर्त म्हणजे काय? सूर्य अस्ताला जाण्याचा मुहूर्त का? गोरज याचा अर्थ गायींच्या खुराने उडणारी धूळ. ती केव्हा उडते? भगवान श्रीकृष्ण त्याचं सगळं गोधन घेऊन त्याच्या सवंगड्यांबरोबर त्या गोपाळांच्या बरोबर चरायला ते न्यायचे. आणि ते ज्यावेळेला चरायला न्यायचे ते गोधन आणि ते तृप्त व्हायचं चरून ते गोधन आणि यमुनेचं स्वच्छ आणि शुद्ध असलेलं पाणी ते गोधन प्यायचं, कारण नद्या प्रदूषित नव्हत्या. आणि ते गोधन ज्यावेळेला परत यायचं, लहान कालवडी असतील, लहान खोंड असतील, ती काही त्यांच्याबरोबर जाऊ शकायची नाही, ती गोठ्यात असायची. आणि आई परत आल्यानंतर आपला खोंड आपलं कालवड पाहिल्यानंतर तिला पाना फुटायचा आणि हजारोनी असलेलं ते गोधन जे आहे ते गावाच्या वेशीवर ज्या वेळेला यायचं त्यावेळेला धुराळा उडायचा, त्याचा धूळ उडायची सगळी. श्रीकृष्णाचं एक नाव पांडुरंग आहे. याचा अर्थ पांढरी धूळ ज्याच्या अंगावर उडली त्याला पांडुरंग म्हणतात. आमची सगळी भारतीय संस्कृती, आमचा हिंदू धर्म, आमचं तत्वज्ञान, आमचं जगणं, आमचं प्राण, आमचं अस्तित्व या भारतीय परंपरेशी जोडलेलं आहे, कृषी संस्कृतीशी जोडलेलं आहे. समजून घ्या. तृप्त होऊन गोधन ज्यावेळेला आमच्या गावामध्ये येतं, गावाच्या वेशीवर येतं, त्यावेळेला उडणारी धूळ गोरज, तो मुहूर्त, तो सर्वोत्तम मुहूर्त मानला गेलाय. आमचं पशुधन समृद्ध असावा हा तो मुहूर्त आहे. गाईला आम्ही सांगितलं कत्तलखान्यामध्ये गो. काय दुर्दैव आहे. कत्तलखान्यामध्ये ब्रिटिशांनी गोवंश आमचा तेच मागच्या पानावरनं पुढे चालवलं. आम्ही स्वातंत्र्य मिळाल्यानंतर, गोहत्याबंदी झाल्यानंतर सुद्धा गोहत्या होत आहेत. कुणी म्हणतो बैलाचा उपयोग नाही तर बैल मरू देत, गाय परवडत नाही देशी. इकॉनॉमिक्स कशावर ठरवणार तुम्ही? गोमूत्रापासून अनेक प्रकारच्या औषधी मानवी शरीराकरता अत्यंत उत्तम दर्जाची औषधी तयार करता येतात. त्याचं अनालिसिस करणार नाही आम्ही, आमची बुद्धी वापरणार नाही त्याकरता. त्याचं अर्थकारण आम्ही समजून घेणार नाही. जगाच्या पाठीवरच्या अनेक राष्ट्रांमध्ये भारतातनं गेलेले लोक जे आहेत ते रोज घरामध्ये अग्निहोत्र करतात, गाईची शेणी जाळून, त्याच्यावर गाईचं तूप टाकून, त्याच्यावर अक्षता टाकून, त्याच्यावर भीमसेनी कापूर ठेवून सूर्योदयाला आणि सूर्यास्ताला वायुमंडलाचं शुद्धीकरण व्हावं आणि त्याचे आश्चर्यकारक परिणाम त्यांनी अनुभवलेले आहेत. आम्हाला गाईच्या शेणाची ग्रॅममधली किंमत कळत नाही. आम्हाला गोमूत्राची मिलीलीटरमधली किंमत कळत नाही. भूमीची एका चौरस फुटातली उत्पादन क्षमता आम्हाला कळत नाही. त्यावर आम्ही वेळ देणार नाही, त्यावर आम्ही काम करणार नाही. आम्हाला हे चक्र उलटं फिरवायचं. आता बिघडलेलं जे आहे ते उलटं फिरवायचं आहे चक्र आपल्याला पुन्हा उन्नतीच्या दिशेने, विकासाच्या दिशेने, आत्मनिर्भरतेच्या दिशेने.
शेतीमधली सर्व प्रकारची पराधीनता आहे त्याला चले जाऊन निक्षून सांगितलं पाहिजे. आणि शेतीतली पराधीनता तोपर्यंत जात नाही जोपर्यंत आपल्यातल्या दुर्गुणांना आपण चले जाऊ म्हणत नाही. आपण दुर्गुणी आहोत अनेक प्रकारे. ज्या गायीवर भगवान श्रीकृष्णाने प्रेम केलं, प्रभू रामचंद्रांनी प्रेम केलं, छत्रपती शिवाजीराजांनी गायीवर प्रेम केलं मनापासून. कत्तलखान्यामध्ये ज्या पद्धतीने आपलं पशुधन चाललं आणि ज्या निर्दयतेने कत्तलखान्यामध्ये मारलं जातं, स्लॉटर हाऊसेस पहा ना तुम्ही तुमच्या हातातल्या स्मार्टफोनवर, कशा पद्धतीने मारलं जातं पशुधन. पशु मृत झाल्यानंतर त्याच्या शरीरावरची कातडी जर काढली तर ती कठीण होते, हार्ड होते, लवचिकता राहत नाही. मग जिवंतपणी ती कातडी काढण्याकरता शरीराला चिकटलेली ती कातडी, त्यांची त्वचा जी आहे त्याला छेद केला जातो आणि त्यातनं हाय प्रेशर स्टीम सोडली जाते, वाफ सोडली जाते आणि जिवंतपणे त्या पशुच्या अंगावरनं ती कातडी सोलून काढली जाते. मग सॉफ्ट लेदर होतं आणि ते सॉफ्ट लेदरच्या पर्सेस 2000-3000ला आमच्या उच्च विद्या विभूषित कुटुंबातल्या श्रीमंत स्त्रिया विकत घेतात. पाऊच विकत घेतो आम्ही, खिशात ठेवण्याची पाकिटं विकत घेतो, वॉलेट्स. आपल्या आईची हत्या करून कुणीतरी त्या कातडीच्या या पद्धतीच्या वस्तू वापरेल का, हे चिंतन आम्हाला देश स्वतंत्र झाल्यावर इतक्या वर्षामध्ये का नाही करता येते आजही. एका गायीच्या शेणाची रोज प्रक्रिया जर केली, पंचगव्य रोज जर तयार करायला सुरुवात केली आणि 15 दिवसामध्ये 16 दिवसामध्ये ती प्रक्रिया पूर्ण होणार असतील, 16 बॅरल्स लागतील आम्हाला किंवा 16 रांजण लागतील, कुंभारांना त्यांना रोजगार मिळेल. आणि पाण्याबरोबर ते जर फवारणीला वापरलं, ते जर खत म्हणून वापरलं आम्ही रानामध्ये, तर आमची शेती समृद्ध होणार नाही का. गोमूत्रामध्ये गुळ वापरला, कुजलेली फळं जर वापरली आणि त्याचं सेटिंग एक आठवड्याभरामध्ये त्याची अत्यंत उत्तम प्रकारची स्लरी तयार होते. सर्व प्रकारचे घटक त्याच्यामध्ये आहेत. वनस्पतींना लागणारा झिंक असेल, मॅग्नेशियम असेल, फॉस्फेट्स असतील, आयर्न असेल, जी सूक्ष्मद्रव्य वनस्पतींच्या वाढीकरता लागतात, कॉपर असेल, मॉलिब्डेनम असेल, ते सूक्ष्मद्रव्य त्यातनं उपलब्ध होतात असं सायंटिस्ट सांगतात. एका बाजूला शास्त्रज्ञ लोक या पद्धतीचे विश्लेषण करून सांगतात आणि दुसऱ्या बाजूला शेतकरी जो विपन्न अवस्थेत आहे, त्याची शेती 100% पराधीन झाली आहे. त्यामुळे तो सतत खिन्न अवस्थेमध्ये शेतीकडे पाठ फिरवणाऱ्या लोकांची भारतातली संख्या जी आहे ती चिंताजनक आहे. नोटा खाता येत नाही, डॉलर खाता येत नाही, युरो खाता येत नाही, येन खाता येत नाही, खायला अन्न लागतं. आणि मी बोलतोय, माझे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचतात इंटरनेटच्या माध्यमातून, मोबाईलच्या माध्यमातून, इंटरनेटच्या माध्यमातून जगभरातली माहिती तुम्हाला मिळू शकते. मोबाईलमधनं, इंटरनेटमधनं अन्न नाही देता येत हो एकाही जीवाला. कसं देणार? अन्न निर्माण करावं लागेल शेतीमध्ये. 2300 वर्षापूर्वी आर्य चाणक्य म्हणतात, आदर्श राजाची कर्तव्य सांगतात 4. पहिलं कर्तव्य राजाचं भूमी संपादन करणं. दुसरं कर्तव्य संपादन केलेल्या भूमीतून संपत्ती समृद्धी निर्माण करणं. तिसरं कर्तव्य सांगतात निर्माण केलेल्या संपत्तीचं रक्षण आणि वर्धन करणं. आणि चौथं कर्तव्य सांगतात रक्षित आणि वर्धित धन जे आहे त्याचं समाजामध्ये न्याय्य प्रमाणात वितरण करणं. न्याय्य प्रमाणात, आपल्या गुणवत्तेच्या प्रमाणात, आपल्या श्रमाच्या प्रमाणात, आपल्या कौशल्याच्या प्रमाणामध्ये. आपण एक शेतकरी म्हणून स्वतःला प्रश्न विचारूया की मला लिटरमधलं पाण्याचं गणित समजतं का? मला पारंपरिक पीक पद्धती समजते का? माझ्या जमिनीमध्ये कुठे वारुळ असेल तर त्याचा पाण्याशी काय संबंध आहे? माझ्या बांधाकडेला जी झाडं आपोआप आलेली आहेत, जी मी लावलेली नाही, त्या झाडांवर पक्षी ज्यावेळेला घरटी करतात त्यावेळेला त्यावर्षी पाऊसमान किती असेल याचा अंदाज येतो का मला? कुठल्या कुठल्या प्रकारच्या किडी, कुठल्या कुठल्या प्रकारचे कीटक मला वनस्पतींवर दिसतात आणि त्यांच्यावर जगणारे कीटक कुठले कुठले असतात, पक्षी कुठले असतात? विट्याजवळ गारडीला ज्यावेळेला 3.5 एकर क्षेत्रामध्ये आम्ही सुरुवातीला अर्ध्या एकरामध्ये प्लांटेशन केलं झाडांचं, वन तयार केलेलं आहे. तिथे आम्ही एक थेंब पाणी नाही आहे, वीज नाही आहे, टँकरने पाणी विकत घेतलंय.
2003 15 नोव्हेंबर ते आज अखेर 17,85,000 लिटर पाणी आम्ही विकत घेतलेलं आहे तिथे एकूण इतक्या वर्षामध्ये. शेतकरी 1 एकर ऊसाला एका वर्षामध्ये वर्ष किंवा सव्वा वर्ष 14 महिन्यात समजा 4 ते 5 कोटी लिटर पाणी वापरतोय. तिथे ज्यावेळेला झाडं लावली त्यावेळेला लावलेल्या एरंडीवर उंटअळी आली. एकदा उंटअळी दिसली, दुसऱ्या दिवशी गेलो दिसली, तिसऱ्या दिवशी दिसल्या, सगळ्याच झाडांवर दिसायला लागल्या. त्या उंटअळीचा आकार आणि त्याच्या चालण्याची गती एका झाडावरून उतरून दुसऱ्या झाडावर जाणं शक्य नाही. त्यांनी सगळी पानं फस्त करायला सुरुवात केली त्या एरंडीची. मी घाबरून गेलो की अर्ध्या एकरामध्ये 450 झाडं लावलेली, कडुनिंब, करंज असेल, शेवगा, शिवण, गुळ, भेंडी, गिरीपुष्प, नीलपुष्प अशा अनेक प्रकारची झाडं लावली होती, सीताफळ. म्हटलं ही सगळ्या झाडांची पानं जर खाऊन टाकली आळ्यांनी तर काय होईल. मग मी फार विषण्ण होतो त्यावेळेला. पण मी विचार केला की ज्या अर्थी इतक्या गतीने आळ्या निर्माण होतात तर त्याचं कारण काय आपण बघूया, प्रकृतीचे चक्र समजून घेऊया ना. स्वतःची बुद्धी कशाला वापरायची, आपल्याला कळत नाही, आपण शांत बसूया. मी निरीक्षण केलं, त्या एरंडीची पानं खाऊन त्या सगळ्या आणि सगळी एरंडी निष्पर्ण झाल्यानंतर त्या जाड झालेल्या उंटअळ्या ज्या होत्या त्या खाण्याकरता साळुंखी पक्षी जो असतो त्या साळुंख्यांचा एक थवाच्या थवा आला आणि त्यांनी सगळ्या त्या उंटअळ्या खाऊन फस्त करून टाकल्या झाडावरच्या. मदर नेचर म्हणतात ना निसर्गाला. निसर्ग ही आई आहे, तुमच्या अन्नाची तरतूद ते करते. त्या पक्ष्यांना पुढच्या आठवड्यामध्ये अन्न लागणार आहे, त्याकरता त्यांना ते अन्न उपलब्ध करण्याकरता त्या आळ्यांची त्या गतीने निर्मिती करणं, त्या पानावरती जगणं, ते जाडजूड होणं, त्या आळ्या आणि त्या पक्ष्यांनी त्या फस्त करणं आणि नंतर त्या एरंडीला पुन्हा कोवळी हिरवी पालवी येणं, या प्रकृतीच्या चक्राचं मला आश्चर्य वाटलं. आपल्याला काही कळत नाही प्रकृतीच्या चक्रातली ही गोष्ट मला रोज कळते गारडीला गेल्यानंतर. शेतकऱ्याचं भूमीशी नातं आहे का आत्ता ते? आपण स्वतःला प्रश्न विचारूया की 365 दिवसामध्ये किती वेळा आपल्या पायाला मातीचा स्पर्श होतो रानातल्या. 365 दिवस रोज शेतीवर अवलंबून असलेला मनुष्य रोज स्वतःच्या रानामध्ये जातो का? तो काम करतो का? तो प्रकृतीचं निरीक्षण करतो का? पडणाऱ्या पावसामध्ये पावसाचं पाणी कुठल्या दिशेने जातं याचा अभ्यास करतो का? जमिनीवर 2.5 इंच जाडीचा मातीचा थर, जो उत्पादनक्षम थर आहे मातीचा, तो तयार करायला प्रकृतीला 80 वर्ष लागतात. आणि त्या थरावर जर पालापाचोळ्याचा आच्छादन नसेल तर पावसाच्या पाण्याबरोबर तो थर वाहून जातो. आमचे तलाव, आमचे जलाशय ते उथळ होतात आणि पावसाळ्यामध्ये पूर येतात आणि उन्हाळ्यामध्ये पाण्याची भ्रांत होते आम्हाला. मी बेणापूरला एका व्याख्यानाला गेलो होतो खानापूर जवळ. तिथे अण्णा शिंदे नावाचे एक वयस्कर गृहस्थ शेतकरी माझ्या कार्यक्रमाला होते. माझं व्याख्यान झाल्यानंतर त्यांनी बोलताना आठवणींमध्ये असं सांगितलं, ते म्हणे नाना पाटलांची, क्रांतिसिंह नाना पाटलांची म्हणे एक सभा मला आठवते. म्हणे मी विद्यार्थी होतो, शाळेत होतो, मला आठवतात म्हणे. त्यावेळेला नाना असं म्हणाले होते म्हणे की कृष्णेच्या पाण्याचा लवाद आणि तो तंटा जो आहे महाराष्ट्र आणि कर्नाटक तो पूर्वीपासून चालू आहे. तर म्हणे ते असं म्हणाले की पाऊस काय फक्त कृष्णेत पडतो का? पाऊस कुठे पडतो? पाऊस तुमच्या गावाच्या शिवारामध्ये पडतो. मग तुमच्या गावाच्या शिवारामध्ये पडणारं पावसाचं पाणी पावसामध्ये तुम्ही रानामध्ये जाऊन पाहिलंय का कुठल्या दिशेने जातं? उताराच्या दिशेने जाणं पाण्याचा धर्म आहे. पाणी उताराच्या दिशेने जातं. पाणी उताराच्या दिशेने गेल्यानंतर त्या पाणी चरींमध्ये जातं, चरींमधनं ओघळींमध्ये जातं, ओघळींमधनं ओढ्यांमध्ये जातं, ओढ्यांमधनं लहान नदीमध्ये जातं, मग मोठ्या नदीमध्ये जातं आणि मग ते कर्नाटकात जायला लागल्यावर म्हणे तुमचा प्राण कासावीस होतो. ते पाणी, त्याची जलसंपदा जी आहे, ती संपत्ती जी आहे, ती जलसंपदा आपल्या स्वतःच्या क्षेत्रामध्ये, आपल्या वावरातनं ते पाणी वाहून जाणार नाही, ते तिथेच मुरावं याकरता तुम्ही काय केलंय? हा प्रश्न म्हणे नाना पाटलांनी विचारला होता इतक्या वर्षांपूर्वी. ते 70-75 वर्षाचे गृहस्थ जर शाळेत होते तर त्यावेळेला नानांचं भाषण त्यांनी ऐकलं म्हणजे किती वर्ष झाले. मी आपल्याला प्रश्न विचारतो की गेल्या 25 वर्षामध्ये आपल्या स्वतःच्या शेतीची बांधबंदिस्ती करण्याकरता आपण किती झाडं लावली आहेत?
शेतीचा क्रॉप पॅटर्न, त्याची पीक पद्धती, त्यावर आपलं चिंतन काय आहे? एक पीक पद्धत जी युनिक्रॉपिंग जी पद्धत जी आली ती पाशवी आहे. ऊसच आहे, हजारो एकर ऊसच आहे. कापूस तर कापूसच आहे, मोसंबी तर मोसंबीच आहे, संत्री आहे तर संत्रीच आहे, डाळिंब तर डाळिंबच आहे, द्राक्ष आहे तर द्राक्षच आहे. त्या भागामध्ये असणाऱ्या पाऊसमानावर आधारित जी जरुरी आहे तेवढी पिकं आम्ही घेत होतो. आपलं प्रत्येक गाव आत्मनिर्भर होतं. 2300 वर्षापूर्वी आर्य चाणक्यांच्या काळामध्ये मॅगास्थेनिस जो अलेक्झांडर बरोबर आला होता, त्याच्या नोंदी ज्या आहेत त्या नोंदीमध्ये अलेक्झांडर असं म्हणतो, इंग्लिश ग्रंथकार तो काय लिहितो ते सांगतात आपल्याला. ते म्हणतात, एव्हरी स्मॉल विलेज इन दिस कंट्री इज अ सेपरेट रिपब्लिक. या देशातलं प्रत्येक लहान छोटंसं गाव आत्मनिर्भर आहे. पराधीनतेला चले जाव म्हणताना भारताचा 2300 वर्षाचा इतिहास लिहिणारा माणूस आहे, ते आपण जाणून घेतलं पाहिजे. प्रत्येक गाव आत्मनिर्भर आहे. कशाच्या अर्थाने आत्मनिर्भर आहे? आमच्या गावामध्ये लागणारं धान्य आम्ही स्वतः निर्माण करायचो, फळभाज्या आम्ही स्वतः निर्माण करायचो, तेलबिया आम्ही स्वतः निर्माण करायचो. गावामध्ये तेलघाणी चालायची, शुद्ध तेल आमच्याकडे मिळायचं. आमच्या पशुधनाकरता भरपूर चारा, भरपूर कडबा आमच्याकडे होता. फळझाडं आमच्याकडे होती. प्रत्येक गावाला गायरान नावाचा उतारा आहे. त्या गायरान नावाच्या उतार्यावर जी जमीन आहे त्या जमिनीवर वन होतं. तिथे आमच्या गावातलं पशुधन चरायला जायचं आणि ते तृप्त होऊन परत आल्यानंतर आमच्याकडे विवाह विधी व्हायचे गोरज मुहूर्तावर. गाईला आम्ही गो म्हणून सांगितलं. कत्तलखान्यामध्ये गायरान क्षेत्राचं काय झालं? आजही गायरान क्षेत्राचे उतारे आहेत 7-12चे. विचारा तुमच्या तलाठ्याकडे जाऊन, तलाठ्याच्या कचेरीमध्ये, की गायरान क्षेत्र किती आहे माझ्या गावाला. त्या गावावर गायींना खाण्याकरता, गायरान क्षेत्रामध्ये गायींना खाण्याकरता आम्ही काय शिल्लक ठेवलंय? लक्षावधी हेक्टर जी जमीन पडून आहे आमच्याकडे, ती जमीन सेवाभावी वृत्तीने नांगरट करून जर दिली लोकांनी, काही पेरा तिथे, पशुधनाकरता आम्हाला चारा नाही का उगवता येणार तिथे? मुक्तपणाने फिरू देत आमचं पशुधन. आमचं गोधन जे आहे ते गतीने मल्टिप्लाय करू. 1.25 ते 1.5 वर्षामध्ये गायीचं एक वेत होत असेल आणि एक गाय, देशी गाय, तिच्या आयुष्यामध्ये 10 वेत जर देणार असेल, कदाचित जास्तही देईल, कदाचित 6 देईल, 7 देईल. तर आमचं पशुधन किती गतीने आम्ही वाढवू शकतो. त्या पशुधनाकरता चारा निर्माण आम्ही करू शकतो. जमीन पडू नये एका बाजूला, दुसऱ्या बाजूला संपत्तीचा महापूर वाहतोय. आयफोन एस हे मॉडेल बाजारामध्ये आल्यानंतर ते फक्त ॲमेझॉनवर विकलं जाणार असं कंपनीने जाहिरात करून सांगितलं. 1 लाख रुपये त्या मॉडेलची किंमत होती आणि ते 10,000 आयफोन 10 मिनिटात संपल्याचं ॲमेझॉनने सांगितले. इतका संपत्तीचा महापूर ज्या देशात आहे, त्या देशामध्ये बुद्धीचं, गुणवत्तेचं, नियोजनाचं इतकं दुर्दैव, इतकं दुर्भिक्ष आहे की आमच्या लक्षावधी हेक्टर जमिनीवर नांगरट फिरवून तिथे आम्हाला गोधनाकरता चारा निर्माण करता येत नाहीये. फक्त पराधीनतेला चले जाओ म्हणताना, शेतीच्या पराधीनतेला चले जाओ म्हणताना आपल्यामधल्या या क्षमतांचा जो ऱ्हास झालाय त्यालाही चले जाओ म्हणावं लागेल. आपल्याला एकमेकांवर विश्वास ठेवून गावामध्ये घट्ट वीण तयार करावी लागेल. शेतकऱ्यांची कृषी संस्कृती करावी लागेल. आपण असंस्कृत झालो आहोत. आपल्याला सुसंस्कृत व्हावं लागेल. एकमेकांवर विश्वास ठेवावा अशी एक विश्वसनीय व्यवस्था शेतीमध्ये आकाराला यावी लागेल. शेती म्हणजे नुसतं तंत्रज्ञान नाही आहे, नुसतं बियाणं, खत, कीटकनाशक नाही आहे. मनुष्याच्या वृत्तीशी जोडलेली आहे ती. आणि मनुष्याच्या वृत्ती ज्या प्रमाणामध्ये सुधारतील त्या प्रमाणामध्ये हे बदलेल. आपण पाळलेलं पशुधन जे आपल्या गायी आहेत त्यांच्या अंगावर एक गोचिड दिसली तरी आपला प्राण कासावीस व्हायला हवा. या पद्धतीचं प्रेम आपल्या गोधनावर आपण करतो का? त्यांचा सांभाळ तसा करतो का? देशी गायींच्या बरगड्या ज्या वेळेला दिसतात मी पाहतो त्यावेळेला मला विषण्णता येते. 2 देशी कालवडी मी पाळलेल्या आहेत, कालिंदी आणि नर्मदा त्यांचं नाव. उत्तम आहेत. त्यांच्या अंगावर एकही गोचिडी दिसणार नाही तुम्हाला. रोज गायीच्या 7-8 शेण्या आम्ही जाळतो तिथे आणि त्या धुरामुळे एकही गोचिड, एकही डास तिथे येत नाही. आपल्या गोधनाची, आपल्या पशुधनाची आपण काळजी का नाही घेत? या सर्व गोष्टींचं एकत्रित नियोजन आपल्याला करावं लागेल. आपल्याला क्रॉप पॅटर्नचं नियोजन करावं लागेल. रेठे नावाच्या कराडजवळच्या एका गावामध्ये मी व्याख्यानाला गेलो होतो. तिथे ऊसच ऊस होता. त्या लोकांना विचारलं तुमचं एकूण शिवार किती? त्यांनी सांगितलं 2200 एकर आहे. मी त्यांना विचारलं यात लागवड काय? ते म्हणाले 1800 एकर ऊस आहे, 200 एकर आणखीन ऊसाची लागवड करायची आहे आणि 200 एकर क्षारपड झालेलं आहे. आमच्या निष्क्रियतेचा नमुना आहे.
ऊस का हवा आम्हाला? कॅश क्रॉप म्हणून हवा, श्रम करावे लागत नाहीत म्हणून हवा, त्यातली पराधीनता चालेल ती आम्ही निवडली आहे म्हणून चालेल, त्यात कारखानदारांनी काटा मारला तरी हरकत नाही, त्याला 4-5 कोटी लिटर पाणी लागलं तरी हरकत नाही, आम्ही त्याचा विचारच करणार नाही, त्याचा हिशोबच करणार नाही, आणि सत्यानाश उघड्या डोळ्याने पाहणार हा सगळा आम्ही. आपण केलेल्या प्रत्येक अपराधाला प्रकृती आपल्याला जबाबदार धरते, कळतंय का आपल्याला? आपली न्याय व्यवस्था ज्युडिशियरी जी चालते ना, तशी प्रकृतीची न्याय व्यवस्था वेगळ्या पातळीवर चालते. कोरोना नावाच्या एका विषाणूने आपल्याला घरी बसवून टाकलेलं आहे, बाहेर पडायचं ते हिंमत होत नाही आपली. रोज कोरोनाचा संसर्ग वाढतोय. 60,000, 62,000, 67,000 पर्यंत रोज लोक कोरोनाच्या संसर्गाने बाधित झालेले आहेत. शेकडो कोटी रुपये खर्च करून ज्या नद्या सरकारला शुद्ध करता नाही आल्या, हजारो कोटी रुपये गंगेच्या शुद्धीकरणाकरता खर्च झाले, ती गंगा स्फटिकासारखी शुद्ध झाली नव्हती. ती फक्त मनुष्य नावाचा एक महाभयंकर प्राणी, त्याच्या घरी नियतीने गळा दाबून त्याला बसवल्यानंतर सगळ्या नद्या शुद्ध झाल्या, त्याचं पाणी स्फटिकासारखं शुद्ध झालं. मनुष्य किती महाभयंकर जीव आहे बघा प्रकृतीच्या चक्रातला. आणि मदर नेचर, आई आपण प्रकृतीला म्हणतो ना, त्या प्रकृतीचा आपल्याबद्दल चुकलेला अंदाज किती भयंकर आहे पहा. प्रकृतीच्या चक्रातला एकही जीव प्रकृतीच्या एकाही नियमाचं उल्लंघन करताना मी पाहिलेला नाहीये. वाळवीचा किडा सुद्धा, तो झाडांची वाळलेली साल आहे ना, त्याचं उत्पादनक्षम मातीमध्ये रूपांतरण करण्याचं काम प्रतिक्षणी करतात. लक्षावधी वाळवीचे किडे राऊंड द क्लॉक, आधुनिक भाषेत 24/7 अखंड काम करतात. आणि अकार्यक्षमतेसाठी जी सरकारी यंत्रणा आमची समजली जाते, प्रसिद्ध आहे अगदी अकार्यक्षमतेकरता, निष्क्रियतेकरता, त्यांना जो 7वा वेतन आयोग मिळतो तसा 7वा वेतन आयोग न मिळता वाळवीचे किडे, लक्षावधी किडे हे काम निरंतर करतात. प्रकृतीच्या चक्रामध्ये तुम्ही कधी झोपलेली मुंगी पाहिलेली नाही, झोपलेला मुंगळा पाहिलेला नाही आहे. ते अखंड काम करतात, प्रकृतीने त्यांच्यावर सोपवलेलं काम करतात. एक मनुष्यच फक्त असा आहे की जो विध्वंसक आहे. हे मुळात नव्हते आपल्याकडे हे अवगुण. हे अवगुण कसे आत्मसात केले आपण मला कळत नाही, मला माहिती नाही आहे. कदाचित अन्न विषारी झाल्यामुळे आपण हे आत्मसात केले की काय. आपल्याला शुद्धतेवर यायचं आहे. शेतामध्ये रोज जाणं क्रमप्राप्त आहे. जे लोक सांगतात ना, काळी आई म्हणतात ना, काळ्या आईला त्यांनी सूर्योदयाला शेतावर पोचलं पाहिजे. रोज पायाला मातीचा स्पर्श झाला पाहिजे, रोज काहीतरी काम करा. आमच्या वेद उपनिषदांमध्ये आश्चर्यकारक ऋचा आहेत. मर्यादित पाणी वापरून, मर्यादित श्रम करून तुम्ही जर झाडं लावली तर ती झाडं 100 वर्ष आपोआप वाढत राहतील. गारडीला अर्ध्या एकरातल्या 450 झाडांना 2003च्या पावसाळा सुरू झाल्यानंतर पाऊस आला नाही. जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर पर्यंत, ऑक्टोबर पर्यंत. त्यावेळेला 50 लिटर पाणी फक्त आम्ही न्यायचो आणि 100 झाडांना अर्धा लिटर पाणी सलाईनच्या बॉटल्समधनं घालायचो आम्ही. एका रोपाला लावलेल्या सलाईनच्या बाटलीतनं अर्धा लिटर पाणी मिळायला 5 दिवस जायचे आम्हाला. 5 दिवसाने अर्धा लिटर पाणी घालूनही झाडं जगतात हे मी प्रत्यक्ष पाहिलं, अनुभव घेतला तो. इतक्या अत्यल्प पाण्यामध्ये वृक्ष जर वाढत असतील, वनीकरण होत असेल, तर आम्हाला शेतीला वनीकरणाची जोड का नाही देत आहेत. जागतिक पर्यावरण परिषदेमध्ये त्यांनी सांगितलं की वनांच्या खालचं क्षेत्र किमान 1/3 पाहिजे आपल्या क्षेत्राच्या, म्हणजे 35%, 33% जवळपास पाहिजे. म्हणजे 3 एकर क्षेत्रामागे 1 एकर वनीकरण असायला हवं. मी तुम्हाला विचारतो, 3 एकर नाही, 5 एकर क्षेत्रामध्ये 1 एकर वनीकरण करता नाही का येणार आम्हाला कंपाऊंडच्या कडेने? एकाडे एक झिगझॅग पद्धतीने झाडं लावता नाही का येणार? उष्ण कटिबंधामध्ये महाराष्ट्रासारख्या ठिकाणी कोरडवाहू जमीन आपली आहे. कडुनिंबासारखी, करंजासारखी झाडं बांधाच्या कडेने आम्हाला लावता नाही का येणार? लहान मुलाला एखादं चित्र काढायला सांगतो ना आपण, तो त्या ड्रॉइंग पेपरला किंवा त्या कागदाला पहिली बॉर्डर राखतो. तशी आपल्या प्रत्येक 5 एकर क्षेत्राला या पद्धतीची वनीकरणाची बॉर्डर आपल्याला आखून नाही देता येणार. तिथे कडुनिंब नाही लावता येणार, तिथे करंज नाही लावता येणार, तिथे सागवान नाही लावता येणार, तिथे बेल, कवठ,
लावता नाही येणार आपल्याला, उंबर लावता नाही येणार, वड पिंपळ नाही लावता येणार तिथे कडेने, बांबूची बेटं नाही लावता येणार, पाण्याची धूप होऊ नये म्हणून, माती पाण्याबरोबर वाहून जाऊ नये, जमिनीची धूप होऊ नये याकरता परफेक्ट जलसंधारण तिथे व्हावं अशी व्यवस्था नाही आपल्याला करता येणार. एक पीक पद्धतीमध्ये मघाशी मी आपल्याला म्हटलं की रेठऱ्याला ज्यावेळेला मी त्यांना विचारलं त्यावेळेला ऊस ऊस आणि ऊस, बाकी काहीच नव्हतं तिथे. मी त्यांना विचारलं ज्वारी म्हणे भाजी चपाती खाता का, म्हणे हो. खाता का, म्हणे हो. म्हटलं भाजीपाला खाता का, फळं खाता का, फळभाज्या खाता का, हो म्हणे नाही. म्हटलं उसाची दांडकी फोडून खा ना 6 महिने, डोकं ताळ्यावर येईल तुमचं. कळत कसं नाहीये? कोट्यावधी लिटर पाण्याचा सर्वनाश करून आमचं उसाचं टनेज कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कित्येक ठिकाणी, सांगली जिल्ह्यामध्ये काही ठिकाणी 25 टनावर आलंय, 28 टनावर आलेलं आहे. 25 टन तुम्हाला किती पैसे मिळणार, तुम्हाला किती शिल्लक राहणार? आणि तुमच्या आहाराकरता किराणा घरामध्ये जो लागतो तो आपण बाहेरनं विकत आणतो, तो विकत आणण्याकरता तुम्ही किती खर्च करता? तुम्हाला मिळणारं कॅश क्रॉप म्हणून उसाचं उत्पन्न आणि तुम्ही यातनं खर्च जी रक्कम करता ती खर्च केलेली रक्कम तुम्हाला काय पदरात पडणार आहे? झोळीत धोंडा पडेल तुमच्या, काही शिल्लक राहणार नाही तुम्हाला. ही इकॉनॉमी रिव्हर्स इकॉनॉमी चाललेली आहे. काही लोकांचे हितसंबंध असतात त्याकरता ही इकॉनॉमी चाललेली आहे. ही इकॉनॉमी तुमच्याकरता नाही आहे. आमच्या शेतीच्या संपूर्ण पुनर्रचनेमध्ये एक मूलभूत क्रॉप पॅटर्न आम्हाला करावा लागेल की कॅश क्रॉप नावाची संकल्पना जी आहे त्याचा आमच्यावर चालणारा अंमल, त्याचा आमच्यावर चालणारं वर्चस्व जे आहे ते जरा नियंत्रणात ठेवून आम्हाला निश्चय करावा लागेल की आम्हाला काय काय गोष्टी आमच्या गावाकरता लागतात. माझं गाव हे माझं एक विस्तारित कुटुंब आहे. मला मुगाची डाळ किती लागते, हरभऱ्याची डाळ किती लागते, तुरीची डाळ किती लागते, कडधान्य किती लागतात, तेल बिया किती लागतात, तेल किती लागतं दर महिन्याला मला. या पद्धतीने माझ्या गावाची संपूर्ण रिक्वायरमेंट काढली. भाजीपाला किती लागतो, फळं किती प्रकारची लागतात. माझ्या विट्याच्या बाजारामध्ये रामफळ 50 रुपयापासून 70 रुपयापर्यंत मिळतं, 80 रुपयापर्यंत. आम्हाला का नाही वाटत की रामफळाची 100 झाडं लावावी आपल्या गावामध्ये, दर्जेदार सीताफळाची झाडं लावावी, शेवग्याच्या शेंगांचे घोसच्या घोस ज्या झाडाला लागले तसं झाड पाहिल्यानंतर आम्ही का थपकत नाही? ज्या शेतकऱ्याच्या क्षेत्रामध्ये जे झाड आहे पारंपरिक शेवगा, उत्तम चव असलेला, अत्यंत चांगले आयुर्वेदिक गुणधर्म असलेला, शेवग्याच्या कोवळ्या पाल्याचा उपयोग करून तुम्ही पालेभाजी परतता, त्या पद्धतीची पालेभाजी केली तर तुमच्या शरीरामध्ये कमी होणारा जो चुना आपण घेतो बघा, त्याकरता कॅल्शियम कमी होतो हाडांमधला, तो बॅलन्स करण्याकरता त्याचा उपयोग आपल्याला करता येईल. दृष्टी आपली चांगली राहते शेवग्याची भाजी खाल्ल्याने. शेवग्याच्या शेंगा खाल्ल्याने पोटामधले विषाणू जे आहेत ते नियंत्रणात राहतात. ज्वराच्या साथी तुम्ही आजारी नाही पडणार. भरपूर रामफळ असलेली, भरपूर सीताफळ असलेली, 10 हजार आंबे देणारे आंब्याचे वृक्ष हे पाहिल्यानंतर तुम्ही थपकत का नाही? त्याचं बियाणं प्रिझर्व करावं असं तुम्हाला का नाही वाटत? आपल्या शेतीला वनीकरणाची जोड द्यायची आहे. गायरान क्षेत्रामध्ये या पद्धतीचं वनीकरण आपण करायचं. आपल्या बांधाच्या कडेने असे उपयुक्त वृक्ष आपण लावायचे. शेतीचा क्रॉप पॅटर्न तयार करताना एका कुटुंबासारखं विस्तारित कुटुंब आपलं गाव आहे हे गृहीत धरून गावाच्या सर्व प्रकारच्या गरजा तिथे पडणाऱ्या पाऊसमानाच्या प्रमाणामध्ये पूर्ण करता येतील. या पद्धतीने देशी प्रजातीचं जे बियाणं पारंपरिक आपलं होतं ते बियाणं आपल्याकडे असेल तर त्याचं वाढ करणं, ते वृद्धिंगत करणं, त्याचा गुणाकार करणं, नसेल तर लोकांकडनं आणणं आणि ते देशी प्रजातीचं बियाणं जे आहे ते वापरणं. ते दरवर्षी पीक आल्यानंतर राखेमध्ये ठेवून देणं, गाईच्या शेणीची राख आणि कडुनिंबाच्या पानांमध्ये ते प्रिझर्व करणं, पुढच्या वर्षी ते बियाणं वापरणं. शेतकरी स्वतःचं बियाणं वापरतो. या पद्धतीची आत्मनिर्भरता बियाण्याच्या बाबतीत आणता नाही येणार आम्हाला. बियाणं जे आहे त्याची परिणामकारकता ते चांगलं आहे की संदेहास्पद आहे हे तपासण्याकरता लागणारे प्रयोग करणं, मर्यादित बियाण्याची लागवड करणं, या सगळ्या गोष्टी करू शकतो आपण. करायला काय हरकत आहे? शेतीचे हे चक्र आम्हाला उलटं फिरवायचं. गावाच्या सगळ्या प्रकारच्या गरजा गावाच्या शिवारात पूर्ण करू आणि त्यापेक्षा जास्त जे क्षेत्र राहील आणि जास्त जो शेतीमाल आहे त्या शेतीमालाचं रुपयात संपत्तीत आम्ही रूपांतरण करू. देशी गाईचं तूप आज पुण्यामध्ये पहा 2000 रुपयाच्या किलोच्या आत नाही आहे.
देशी गाईचं खोंड आणि कालवड आहे ना, त्याला पुरेसं तृप्त होऊन दूध पिऊ द्या आईचं त्याच्या, आणि त्यापेक्षा जास्त लिटर 2 लिटर मिळेल ना तेवढंच दूध तुम्ही घ्या. त्याचं शोषण करू नका त्या गाईचं. 2300 वर्षापूर्वी आर्य चाणक्य आपल्या पशुधनाची काळजी कशी घ्यायची, किती घ्यायची हे समजून सांगताना आर्य चाणक्य त्यात असं लिहितात कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथामध्ये की ज्यावेळेला ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे उन्हाळ्यामध्ये गायींना दूध कमी येतं कारण हिरवा चारा मिळत नाही त्या काळात, आणि तरीसुद्धा तिचं खोंड किंवा कालवडीला दूध न पाळता जो गोपालक, जो पशुपालक सगळंच दूध स्वतः काढतो स्वार्थी, त्याचं एक बोट तोडण्याची निर्दय शिक्षा आर्य चाणक्यांनी सुनावलेली आहे कौटिल्य अर्थशास्त्र ग्रंथामध्ये. गोपालनाचं एवढं महत्त्व आहे. आपलं गाव, आपली शेती आत्मनिर्भर करण्याकरता या पद्धतीचा क्रमविकास आपल्याला करावा लागेल. आज 400 रुपये 500 रुपयाचा मनुष्य कामगार शेतीमध्ये परवडत नाही, मला कळत आहे, कारण फक्त रुपयामध्ये शेतीचं चिंतन आपण करतो. शेतीच्या सगळ्याच गोष्टींची रुपयामध्ये जोडलेली ही जी साखळी आहे, ही साखळी आपल्याला तोडायची, आपल्याला ही प्रकृती केंद्रित करायची आहे. ही मनुष्य केंद्रितही नाही नुसती, तर प्रकृती केंद्रित करायची, अर्थकेंद्रित व्यवस्था. आरोग्यावरचा आपला खर्च कमी होईल. उच्च विद्या विभूषित मनुष्य, शरद जोशींसारखा IAS झालेला मनुष्य शेतीमध्ये जर काम करत असेल, स्वतःच्या कोरडवाहू जमिनीवर, लोकांच्या जमिनीवर जाऊन काम करत असेल, सेवा म्हणून, लोकांना शहाणपण शिकवावं म्हणून, बांधबंदिस्ती करावी म्हणून दगड शेतकरी संघटनेचे संस्थापक असलेल्या शरद जोशींनी केलं. शेतीचे इकॉनॉमिक्स मांडण्याचं जगाच्या इतिहासामध्ये ज्यावेळेला नोंद होईल त्यावेळेला शरद जोशींचं नाव घेतल्याशिवाय ती नोंद पूर्ण होणार नाही. या गोष्टी आम्हाला करायच्या शेतीमध्ये, मुळातनं काम करायचं. आम्हाला क्रॉप पॅटर्न ठरवला पाहिजे. आम्हाला बियाण्याच्या बँका उघडाव्या लागतील. रुपयाच्या नोटांच्या बँका जर बुडाल्या तर जी हानी होईल त्यापेक्षा बियाणं नसेल तर जास्त हानी होईल आपल्याला, कारण जगता नाही येणार. ज्या पद्धतीचा मोठा स्फोट नुकताच झाला मिडल ईस्ट मधल्या एका देशामध्ये, आपणा सगळ्यांना मनपूर्वक धन्यवाद. शेतीबद्दलचं राहिलेलं आणखीन जे चिंतन आहे ते पुढच्या भागामध्ये आपण पाहूया. मी नेचर केअरची संपूर्ण टीम आणि सगळ्या श्रोत्यांना मनपूर्वक धन्यवाद देतो. थांबतो. जय हिंद, वंदे मातरम.